या वाढत्या उन्हाळ्यामुळे बऱ्याचदा पाहिजे तसे जेवण जात नाही आणि मग आधीमध्ये भूक लागते। अशा वेळेस घरामध्ये काहीतरी पदार्थ हवेच असतात जे आयत्या वेळेस पटकन घेऊन खाऊ शकतो। आणि तसं बघायला गेलं तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्याच असतात, तर मुलांना नेहमीच चालू असते, आई भूक लागली, काहीतरी खायला दे ना, काहीतरी असं बनवलं हवं ते भरपूर काळापर्यंत टिकलं आणि आयत्या वेळेस आपण पटकन मुलांना देऊ शकेल। म्हणूनच मी यावर्षी बनवते आहे गरमागरम मस्त असा चटपटीत चवीचा खुसखुशीत चिवडा, जो बनवायला अतिशय सोपा आहे। साधा जो आपला रेग्युलरचा मुरमुरा असतो त्यातून हा चिवडा बनवून तयार होतो आणि खूप जास्त साहित्य सुद्धा याला लागत नाही। अगदी कमीत कमी साहित्यात चिवडा तयार होतो। शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर चिवडा बनवण्यासाठी मी या ठिकाणी जे मार्केटमध्ये 40-50 रुपये किलोनी मुरमुरे मिळतात तेच मी घेतलेले आहे। विशेष म्हणजे दुसरे कोणतेही प्रकारचे मुरमुरे आपल्याला वापरण्याची गरज नाही। यांना व्यवस्थित असे चाळून घ्यायचे। बऱ्याचदा यांच्यामध्ये खडी सुद्धा असू शकतात, जी काही घाण असतील ती चाळून घेतल्यामुळे निघून जाते। आता आपण हे मुरमुरे चाळणीने गाळून घेतले, त्यातला संपूर्ण घाण काढून घेतली। आता एक मोठ्या कढईमध्ये हे मुरमुरे मंद गॅसवर साधारण 5 ते 10 मिनिट आपण मंद गॅसवर असेच भाजून घेऊया। छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे। भाजून घेतल्यामुळे काय होते, आपला चिवडा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ताजा आणि कुरकुरीत राहतो आणि तो नरम सुद्धा पडत नाही। त्यामुळे ही टीप नक्की लक्षात घ्या। आता मुरमुरे भाजत असताना थोडीशी जाडबुडाची कढई आपल्याला घ्यायची आहे, ज्यामुळे व्यवस्थित मुरमुरे भाजल्या जातात, एकसारखे सर्वीकडे भाजले जातात। आता मुरमुरे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे गॅसची फ्लेम मंद असावी। तर हे बघा, जरा वेळ आपण मुरमुरे भाजल्यानंतर आपले मुरमुरे गरम लागतायत। मी हातावर असे चोळून घेतले, असा चुरा होतोय, म्हणजे आपले मुरमुरे छान असे कुरकुरीत झालेले, छान भाजून झालेले आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे मुरमुरे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया। ज्या भांड्यामध्ये तुम्हाला मुरमुरे मिक्स करायला सोपे पडेल त्या भांड्यामध्ये तुम्ही काढू शकता किंवा परातीत काढू शकता। आता हे मुरमुरे थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य तळून घेऊया। तर साहित्य मी या ठिकाणी बेसिक साहित्य घेतलेले आहे जे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतं। तर अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय, त्याच्या अशा पद्धतीचे काप करून घेतले। त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला डाळव्या घ्यायच्या आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे, नंतर अर्धी ते 1 वाटी आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आणि नंतर अर्धी वाटी आपल्याला मिरच्या अशा जाडसर कापून घ्यायच्या आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला एक एक करून तळून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये सर्वात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊया। तर शेंगदाणे तेलामध्ये घालत असताना तेलाचे तापमान मध्यम गरम असावे, तसेच गॅसची फ्लेम सुद्धा मध्यमच राहू द्या। यामुळे शेंगदाणे न जळता न करपता छान असे आतपर्यंत खरपूस असे तळले जातील। बघा, या पद्धतीने याचा हलकासा रंग बदलला पाहिजे किंवा याची साल अशी तडकली पाहिजे। छान असा आवाज आला की तडतड फुटायला लागले की समजायचं शेंगदाणे छान तळून झाले। आता लगेचच आपण हे शेंगदाणे मुरमुऱ्यांवर काढून घेऊया। तर हे बघा, हे आणखीनच डार्क रंगावर तळल्या गेलेत। याच्यातला जो गरमपणा असतो त्यामुळे हे चांगले तळल्या गेलेत। त्यानंतर लगेचच आपण घेऊया खोबरे। तर खोबरे तळत असताना खूप जास्त मोठा गॅस करू नका। खोबरे हे बारीक कापल्यामुळे पटकन तळल्या जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा, कारण हे तळल्यानंतर सुद्धा याला आणखीन डार्क रंग येतो। त्यामुळे खूप जास्त खोबरे आपल्याला तळून घ्यायचे नाही। तर अशा हलक्या गुलाबी रंगापर्यंत आपण तळून घेतले, ते सुद्धा आपण या मुरमुऱ्यांवरच काढून घेऊया। त्यानंतर लगेचच आपण कढीपत्ता घालूया। कढीपत्ता सुद्धा आपल्याला छान असा कडक होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे, आणि मी तुम्हाला एक टीप शेअर करेल, प्रत्येक साहित्य तळण्यासाठी अशा पद्धतीचा झाऱ्या वापरा, त्याने तुम्हाला तळणं अधिकच सोपे पडेल। आता हा कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्यामुळे आपला चिवडा छान असा कुरकुरीत होतो। आता हा कढीपत्ता सुद्धा आपण या मुरमुऱ्यांवर काढून घेऊया। त्यानंतर मी या ठिकाणी मिरच्या तळून घेत आहे। तर मिरची सुद्धा अशी छान अशी तडतड उडेपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। आपण यामध्ये लाल मिरचीचा वापर सुद्धा करणार आहोत, त्यामुळे मिरचीचे प्रमाण कमीच घाला। आता मिरची सुद्धा आपण छान तडतड उडेपर्यंत तळून घेतली, ती सुद्धा आपण या मुरमुऱ्यांवर घालूया। सोबतच आपण आता तळून घेऊया फुटाण्याचं डाळवं। हे पहिलेच ऑलरेडी भाजलेलं असतं, त्यामुळे जास्त काही तळण्याची गरज पडत नाही।
अगदी एखाद्या मिनिटाकरता हे थोडेसे असे फसफसल्यासारखे जाणवलं किंवा याचा हलकासा रंग बदलला, लगेचच तेलातून बाहेर काढून घ्यायचे. जर हे डाळवं जास्त प्रमाणात तळलं गेलं तर ते कडक होते, खुसखुशीत सुद्धा राहत नाही. त्यामुळे हे नक्की लक्षात घ्या. आता हे डाळवं सुद्धा आपण त्या मुरमुऱ्यांवरच काढून घेऊया. आता आपलं जेवढं काही चिवड्याकरिताचं बेसिक साहित्य होतं ते संपूर्ण आपण तळून घेतलेलं आहे. तुम्ही आणखीन यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ ऍड करू शकता. आता आपल्याला चिवड्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची, तर त्यासाठी मी काही मसाले घेतलेले आहे. तर साधारण अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचे, 1.5 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घ्यायची, 1.5 चमचा आपल्याला चिवडा मसाला घ्यायचा. आता मी या ठिकाणी काश्मीरी लाल मिरचीचा वापर करते, त्यामुळे आपल्या चिवड्याला रंग छान येतो. आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे, तर त्यासाठी मी जे आपण मगाचच तळलेलं तेल होतं ते 2 मोठे चमचे कढईमध्ये घेतलेलं आहे. घेतलेले सर्व मसाले आपल्याला लगेचच या कढईमध्ये घालायचे. आणि हे तेल मी जास्त गरम करत बसले नाही, कारण ऑलरेडी हे तेल गरमच होतं आणि तेल हलकं कोमट असलं की त्याच वेळेस हे मसाले घालायचे. लगेचच गॅस बंद करायचा आणि गरमागरम फोडणी आपल्याला या चिवड्यावर घालायची. आता मसाल्याचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. आता आपण फोडणी या चिवड्यावर घातली, लगेचच आपल्याला हा चिवडा या मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा, फोडणीमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा, चोळून घ्यायचा. यामुळे प्रत्येक मुरमुऱ्याला एकसारखा रंग येईल. जर ही फोडणी गरम असेल तर अशा पद्धतीने चमच्याने किंवा उलटण्याने मिक्स करा. तर हे बघा, फक्त 10 मिनिटाच्या आत आपला हा चिवडा बनवून तयार झालेला आहे. बनवायला बघा किती सोपा आहे ना. आता आपण हा चिवडा थोडा मिक्स करून घेतलेला आहे. चिवडा छान चटपटीत व्हावा यासाठी मी या ठिकाणी एक सिक्रेट पदार्थ सांगते, तो म्हणजे आपण अर्धा चमचा मिक्सरमध्ये लिंबू सत्व घालायचं. त्यानंतर 3 ते 4 चमचे आपल्याला पिठी साखर घालायचे. यामुळे या चिवड्याला छान असा चटपटीतपणा येतो. आता हे पिठी साखर आणि लिंबू सत्व आपण मिक्सरला काढून घेतला, ते आपल्याला या चिवड्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे घालायचं. आवडीनुसार तुम्ही सुद्धा घालू शकता. याने काय होते, या चिवड्याला छान असा चटपटीतपणा येतो, छान अशी टेस्ट येते. त्यामुळे हे सिक्रेट पदार्थ नक्की वापरा. आता आपल्याला ही साखर या चिवड्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे, चोळून घ्यायची आहे. तर हे बघा, आपण हा चिवडा छान असा चोळून घेतलेला आहे. तर बनवायला बघा किती सोपा आहे. तर तुम्ही सुद्धा हा चिवडा नक्की ट्राय करून बघा. मार्केटमध्ये जो बालाजी चिवडा असतो सेम त्याच पद्धतीची याची टेस्ट लागते. आता तुम्ही असाच सुद्धा सर्व करू शकता, पण मला थोड्या वेगळ्या प्रकारचा सर्व करायचा आहे. त्यामुळे मी एका प्लेटीमध्ये हे सर्व मुरमुरे घेतले. चिवडा घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला भरपूर सारा कांदा, कोथिंबीर, जर तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तर शेव किंवा चिवडा सुद्धा तुम्ही घालू शकता. त्यानंतर एखादी हिरवी मिरची ठेवायची आणि कैरी सुद्धा तुम्ही घालू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नाही. तर हे बघा, खूपच मस्त चविष्ट, खमंग, कुरकुरीत आपला चिवडा या ठिकाणी बनवून झालेला आहे. खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही. अवघ्या 10 मिनिटात आपला हा चिवडा बनवून तयार होतो. तर जबरदस्त फक्कड असा आपला हा चिवडा तुम्ही चहा बरोबर किंवा लहान भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता. ही खुसखुशीत चिवड्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही चिवड्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.